ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमानं गणेश उत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर। भरा फक्त 1 रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू। प्रत्येक खरेदीवर मिळवा हमखास गिफ्ट। पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक, दुसरा बक्षीस 43 इंची LED टीव्ही, तिसरं बक्षीस फ्रीज, चौथं बक्षीस वॉशिंग मशीन, पाचवं बक्षीस आटा चक्की। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। ही शेवटची संधी आहे। आपला एक बांधव मुंबई इथे आरक्षणासाठी उपोषण करत आहे। त्याला प्रत्येक समाज बांधवांना पाठिंबा दिला पाहिजे। सध्या हातामध्ये कुऱ्हाड आणि तलवारी घेण्याची वेळ आली आहे, असं प्रतिपादन रवींद्र मोरे यांनी केलंय। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी लाखो समाज बांधवांना सोबत घेऊन 29 ऑगस्टपासून मुंबई इथे उपोषण सुरू केलंय। सदर उपोषणाच्या समर्थनार्थ आज मंगळवारी 2 सप्टेंबर रोजी दुपारी राहुरी इथे नगर मनमाड महामार्गावरती बाजार समितीच्या समोर सकल मराठा समाजाच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। या रास्ता रोकोमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या तात्काळ मान्य करण्यात याव्या आणि तेथील आंदोलकांची होणारी गैरसोय थांबवावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। या प्रसंगी रवींद्र मोरे, साहेबराव म्हसे तसेच संतोष चोळके, राजूभाऊ शेटे, प्रकाश देठे, मच्छिंद्र गुंड, बाळासाहेब जाधव, शिवाजीराजे तनपुरे, विक्रम गाडे, कांता तनपुरे, सचिन बोरुडे, नितीन कल्लापुरे, पत्रकार सुनील भुजाडी आदींनी आपलं मनोगत व्यक्त करून सरकारचा निषेध व्यक्त केलाय। सुमारे 1 तास चाललेल्या रास्ता रोको प्रसंगी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। त्यानंतर तहसीलदार नामदेव पाटील आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आलंय। तर यावेळी ताराचंद तनपुरे, दत्तात्रय कवाने तसेच विजय शिरसाट, मधुकर घाडगे, सूर्यकांत भुजाडी, धनंजय मसे, बाळासाहेब खुळे, पिंटू नाना साळवे, रवींद्र आडाव, संदीप आडाव, प्रतीक तनपुरे, सत्तारभाई शेख, सचिन मसे, किशोर वराळे, अक्षय वराळे, नितीन वराळे, अनिल येवले, सुनील हिवाळे आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते। 40-45 वर्षापासून माथाडी कामगारांचे नेते अण्णासाहेब पाटील यांच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी सातत्याने चालू आहे। त्यांच्या पाठोपाठ मनोज दादा जरांगे हे गेले 20 वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी लढत आहे आणि हजारोचे, लाखोचे, कोटीचे मोर्चे झाले, शांतता प्रिय झाले आणि हे मोर्चे होत असताना कुठेही गालबोट लागलं नाही। पण आज आपण जर बघितलं तर मराठा समाजाची परिस्थिती अतिशय खालवलेली आहे। मराठा समाज हा अतिशय दीन दुबळा झालेला आहे। तुम्हाला सांगतो, त्याला आरक्षणाची अतिशय गरज आहे। मराठा समाज हा शेतकरी कुटुंबात 90% मराठा समाज हा शेती करणार आहे आणि शेतीमालाला भाव नाही, इकडे मुलांना नोकऱ्या मिळाना, मुलांचे लग्न व्हायना, हे मोठमोठे प्रश्न मराठा समाजापुढे उभा राहिलेले। आणि आपण जर बघितलं हैदराबाद मध्ये त्या सरकारने तिथं आरक्षण दिलं। हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊन, सातारा गॅजेटचा आधार घेऊन हे आरक्षण देता येतं आणि हे आरक्षण दिलंच पाहिजे आणि हे आरक्षण घेतल्याशिवाय मराठा समाज स्वस्थ बसणार नाही। आलेला आहे आणि मराठा समाज एकजुटीने त्यांच्या पाठीमागे उभा राहिलेला आहे। याच्या आधी जे मराठा एकीकरण समिती होती, ते अध्यक्ष होते, ते पूर्ण भ्रष्टाचारी होते, ते सत्तेमध्ये होते। आज जरांगे पाटील हा एक असा व्यक्ती आहे त्या सत्तेचा आणि यांचा कुठलाही संबंध नाही। म्हणून आज जे महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस जो आरक्षणचा मुद्दा होता तो 16% आरक्षणचा गायकवाड समितीने सांगितलं होतं यांना 16% पर्यंत आरक्षण मिळायला पाहिजे। तर त्याचं सरकारने महाविकास आघाडी सरकार होतं त्यावेळेस 13% आरक्षण भेटलं। 13% ते कोर्टात दाखल केल्यामुळं ते आरक्षण कॅन्सल झालं
नंतर EWS मधून 10% आरक्षण दिलं. एक 10% आरक्षण दिल्यानंतर हे आरक्षण अजून शाश्वत काही नाहीये. म्हणून आज जरांगे पाटील पुन्हा एक वेळेस उपोषणाला बसलेले आहे. आरक्षण जे बी देणार आहेत ते आरक्षण सगळ्या सोयऱ्याचं जर मिळालं तर ते कुणीच काढू शकत नाही. म्हणून आज जरांगे पाटलाची जी मागणी आहे ती एकदम रास्त आहे आणि ती समाजाच्या हिताची आहे आणि ती सरकारने लवकरात लवकर मान्य केली पाहिजे. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी जेव्हा महाविकास आघाडी सरकार होतं त्यावेळेस सांगितलं होतं आमचं सरकार असतं तर आम्ही 100% आरक्षण दिलं असतं. तर ते आता त्यांचं सरकार आहे, त्यांनी ते आरक्षण दिलं पाहिजे ही मराठा समाजाची मागणी आहे. आज मुंबईमध्ये आझाद मैदानावरती जे मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता राहुरीच्या सकल मराठा समाज रस्त्यावरती उतरलेला आहे. सरकारला या ठिकाणी आमचा इशारा आहे की मुंबईचं नाक दाबल्यानंतर त्यांचं तोंड कसं उघडायचं हे मराठा समाजाला माहिती आहे. म्हणून मराठा समाजाचा अंत न बघता लवकरात लवकर उद्याच्या उद्या मराठा समाजाला आरक्षण द्यावं आणि हा लढा या ठिकाणी थांबवावा. अन्यथा उद्रेक या महाराष्ट्रामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका.